गुलाबबाबाबद्दल एक मुलगा मला येऊन भेटला आणि म्हणायला लागला, तुम्ही त्याला का नाही एक्सपोज करत? म्हटलं मला माहीत आहे गुलाबबाबा काय उपद्व्याप करतो, स्त्रियांसोबत असा वागतो वगैरे. तो म्हणाला, माझ्या बहिणीला हा गुलाबबाबा आई बनवतो. म्हटलं तुझ्या बहिणीचं वय काय? 18 वर्षाचा हा पोरगा गजानन नावाचा. त्याच्या बहिणीचं वय 22 वर्षाचं. अरे म्हटलं 22 वर्षाच्या एखाद्या मुलीला जर एखादा बाबा आई म्हणत असेल 55 वर्षाचा, तर बिघडलं काय? अहो तो आई बनवतो आणि ती 13-14 वर्षाची असल्यापासून तिला आई बनवतो. मी म्हटलं चुकीचं काय आहे? त्यावर तो खवळला, तुम्हाला कळत कसं नाही? आई जसं मूल आईचं दूध पितं त्या पद्धतीनं हा बाबा माझ्या बहिणीसोबत वागतो. तेव्हा माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि त्यानंतर मी या बाबाला एक्सपोज करायला सुरुवात केली. आता इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा एकदा आम्ही एखादी माहिती काढायला लागलो की भराभर वेगवेगळ्या माध्यमातून माहिती आमच्यापर्यंत येत असते. ती माहिती यायला लागली. ती माहिती जशी यायला लागली तसं मी जाहीररित्या बोलायला लागलो. याने एका याच्या मोठ्या कार्यक्रमामध्ये 1 लाख लोक असतील, त्या कार्यक्रमामध्ये बोलला तो, श्याम मानवचे हातपाय तोडा, जिभा छाटा वगैरे 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 असं बोलला. याला पर्याय काय म्हणून आम्ही 10 कार्यक्रमांचा एक दौरा त्याच्या परिसरामध्ये आखला आणि शेवटचं व्याख्यान होतं अंजनगाव सुरजी येथे. त्यावेळेस व्याख्यानाच्या वेळेचं फक्त थोडंसं वर्णन करून मी पुढे जातो. इतकं उद्ध्वस्त करून टाकलं होतं की आमचे सगळे पाहुणे पळून गेले होते. जो स्टेज होता तो उखडून टाकला होता. तहसीलदारांनी मला नोटीस दिली होती की आजचा कार्यक्रम घ्यायचा नाही, तुमची परवानगी रद्द करण्यात येते आहे. ॲडिशनल SP अमरावतीचे माझे मित्र होते, आम्ही दोघं लॉ कॉलेजमध्ये डिबेट पार्टनर होतो. ते मला सारखे फोन करत होते की आम्ही 400 पोलीस पाठवलं तरी आम्ही तुझं संरक्षण करू शकणार नाही, कारण आमच्या पोलिसांच्या सूचनेनुसार किमान 2000 लोकांनी शपथा घेतलेल्या आहेत की आज तुला मारून टाकायचं, तुझे हातपाय तोडायचे, आणि किमान 30-40 हजाराचा मॉब आज जमा होणार आहे असा पोलिसांचा रिपोर्ट आहे, आणि त्यामुळे तू आज व्याख्यान देऊ नकोस. ते मला खूप पटवायचा प्रयत्न करत होते आणि मी त्यांना सांगत होतो की माझ्याजवळ एकच पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. मी जर आज व्याख्यानाकरता उभा राहिलो नाही तर मला आत्महत्या करावी लागेल. आत्महत्या करण्यापेक्षा मी उभं राहून बोलेल, माझं जे होईल ते पाहिलं जाईल. मेलो तर मेलो, काय आहे. ज्यावेळेस चळवळ सुरू केली त्यावेळेस याच तयारीनं मी चळवळ सुरू केली होती. तो मला समजावून सांगत होता, माझा मित्र सारखं म्हणत होता, अरे तू पण डिबेटर आहे, मी पण डिबेटर आहे, पण ही वेळ नाही ती. त्यावर मी त्याला शेवटी एकच म्हटलं की तुझ्याजवळ लॉ अँड ऑर्डरचे सगळे अधिकार आहेत, तुला जे अधिकार आहेत ते तू वापर, मला आतमध्ये टाकायचं टाक, पण मी आज व्याख्यान देणारच. मी शेवटी त्याला एवढंच म्हटलं की गुंडांना तू सांभाळ, भक्तांना मी सांभाळतो. आणि मित्रांनो, त्या दिवशी आमचा लाऊडस्पीकरवाला माझ्याकडे आला. सर म्हणे आधीच माझा लाऊडस्पीकर तोडफोड झालेला आहे, कसा बसा वाचलेला भाग आहे, तेवढ्यावर मी कार्यक्रम करू शकतो, पण तुम्ही माझा लाऊडस्पीकर तोडला, या लोकांनी तर भरून द्याल काय? मी म्हटलं यार जवळ तो पैसा नाही, मी तर भिकारी आहे, गावोगाव हिंडतोय, कोणती नोकरी करत नाही, काही नाही, पण मी लोकांकडनं तुझे पैसे गोळा करून देईल, तू काळजी करू नकोस. आणि तेवढ्यावर तो पोरगा, मग काय हरकत नाही म्हणे, माझा लाऊडस्पीकर तुम्ही भरून देणार आहात ना, मग मी करतो. आम्हाला कोणालाच भान नव्हतं की आजचा कार्यक्रम आपण रेकॉर्ड केला पाहिजे. त्याच पोराने तो कार्यक्रम रेकॉर्ड केला. पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये संपूर्ण सभा मला जिंकता आली. सगळ्या भक्तांना माझ्या बाजूला ओढता आलं, कारण त्यांना जास्त माझ्यापेक्षा माहीत होतं, फक्त ती माहिती मी योग्यरित्या त्यांच्यापर्यंत पोचवली. आणि 3 तासाच्या व्याख्यानानंतर ती जी कॅसेट आहे ती त्या पोराने रेकॉर्ड केलेली, त्याच्या हजारो प्रती, लाखो प्रती विकल्या गेल्या. गावोगाव त्या वाजायला लागल्या, पानठेल्या ठेल्यांवर त्या वाजायला लागल्या, आणि गुलाबबाबा कायमचा संपला. गुलाबबाबांच्या अनेक भानगडी त्यामध्ये मी सांगितल्या होत्या. नागपूरमध्ये कृपाळू महाराजांना आम्ही आतमध्ये पाठवलं. कृपाळू महाराज काय प्रकरण आहे हे जरा इंटरनेटवर जाऊन तुम्ही शोधा. जगभर त्यांचे आश्रम आहेत. भगवान श्रीकृष्णाचा जिवंत अवतार होते, आता वारलेत ते. यांचं प्रवचन सुरू असताना यांचा शिष्य प्रवचन द्यायचा, हे भिरभिर नजरेनं पाहायचे. 13-14 वर्षाची एखादी पोरगी आवडली की तिच्याकडे बोट दाखवायचे. कृपाळू महाराज बोट दाखवायचे आणि हे जे आसाराम बापू आहे ते टॉर्च मारायचे. एवढाच काय तो फरक आहे. त्या मुलीला उचललं जायचं, तिला राधा म्हणून सजवलं जायचं. त्या 13-14 वर्षाच्या मुलीला पालखीमध्ये या बाबाकडे सोपवलं जायचं
हा बाबा तिच्यावर वाटेल तसा अत्याचार करायचा, तिची योनी फाटायची आणि त्याच्या आश्रमामधली डॉक्टर तिची योनी शिवण्यापासून सगळे उपद्व्याप करायचे. 2 मुलींच्या नागपूरच्या परिसरातल्या पोरींनी तक्रार करायला तयारी दर्शवली. या मुलींचं वय अल्पवय असल्यामुळं आम्हाला बाकी कोणत्याही पुराव्यांची गरज नव्हती, त्यांची संमती होती की नाही वगैरे गरज नव्हती, आणि त्याच्या आधारावर या बाबाला अटक झाली. त्याला नागपूरमध्ये जेलमध्ये टाकलं. त्यावेळेस कोल्हापूरच्या एक अतिशय सुप्रसिद्ध ॲडव्होकेट, मी मुद्दाम नाव घेत नाही त्यांचं, आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्ती आमच्या उमेश बाबू चौबेंना भेटायला आल्या, त्यांच्या कार्यालयात आल्या. त्यांनी त्यांना जाब विचारला की तुम्ही कृपाळू महाराजांसारख्या प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाच्या अवताराला जेलमध्ये का टाकलं. त्यावर त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यावर त्या बाई काय म्हणतात ते वाक्य लक्षात घ्या. त्या ॲडव्होकेट बाई म्हणतात, फिर क्या हो गया, वो स्त्रियों का उद्धार करते हैं, उसीलिए उन्होंने जन्म लिया. भगवान कृष्ण होने के बावजूद उन्होंने इस जमाने में जन्म लिया स्त्रियों का उद्धार करने के लिए. आणि मग त्या पुढे म्हणतात, मेरी शादी होने के 10 साल बाद मैं बाबा से मिलने गई थी, केवल 1 रात उनके साथ में मैंने गुजारी है. 10 साल में मुझे जो आनंद नहीं मिला वो एक बार में मिला है. वो स्त्रियों का उद्धार करने के लिए आए हैं. हा आपला समाज आहे. याच्याही पलीकडे आणखी दुसरा अनुभव आहे का. उमेश बाबू चौबे रेल्वे बोर्डाचे सदस्य होते. नागपूरचं रेल्वे युनिट अतिशय मोठं आहे. त्याचे चीफ ऑफिसर त्याला ते भेटायला गेले, कारण तेही कृपाळू महाराजांचे भक्त आहे, त्यांना कळलं. ते त्यांना समजावून सांगत असताना त्यांची पत्नी, म्हणजे या ऑफिसरची पत्नी, ज्या स्वतः कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, त्या आल्या आणि बाबूजींना भांडायला लागल्या, मेरे पति को क्या कह रहे हो आप, मैं खुद राह देख रही हूँ कि मेरी बेटी अभी 9-10 साल की ही है, मेरी ये दोनों बेटियां जब 12-13 साल के ऊपर की हो जाएगी तब मैं खुद बाबा को उनको अर्पण करूंगा, उनके जीवन का भला हो जाएगा, उनको मोक्ष प्राप्त होगा. एक कॉन्व्हेंट शिकलेली मुलगी, एवढ्या मोठ्या ऑफिसरची बायको, पोस्ट ग्रॅज्युएट असणारी, बाबूजींना म्हणते की माझ्या मुली 12-13 वर्षाच्या वर झाल्या, 14 वर्षाच्या झाल्या तर मी स्वतःच बाबांना अर्पण करेन. हा आपला समाज आहे. या समाजामध्ये आपण जगत असतो. मित्रांनो, त्यानंतर आसाराम बापू